बेळगाव विमानतळावर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही मिनिटांची भेट झाली। यावेळी सविस्तर चर्चा झाली नसली तरी सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतं आहे। मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता येईल असं सूचक विधान चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे। अतिशय प्लेझेंटली त्यांनी नमस्कार करणं, चौकशी करणं, कुठून आलास वगैरे अशी चौकशी केली। राजकीय चर्चा काही झाली नाही, परंतु टाळून गेले असं बिलकुल झालं नाही। अतिशय प्लेझेंटली आम्ही एकमेकाला नमस्कार केला आणि माझी खात्री अशी आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र येईल। न्यायाने आणि समन्वयाने हा प्रश्न संपेल। न्याय म्हणजे BJPचे 82 आहेत, त्यांचे 84 आहेत। जोड करणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही। पहिली टोटल जी आहे ती 82-84 आहे आणि ती पूर्वीच्या 34 इतकी कमी नाही आहे। त्यामुळे त्याला न्याय मिळेल आणि समन्वयाने मी अशा अर्थाने की जुनं सगळं काढत न बसता सगळं विसरून अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे सगळं पार पडेल। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या बरोबर आहेत कोल्हापूरचा प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं चंद्रकांत पाटलांचं हे विधान आहे आणि दोघांची अतिशय उत्तम अशी गाठभेट झाली, कुठेतरी खरोखरच युती होईल असं चित्र वाटतंय का गेल्या काही दिवसांच्या घटना आणि आजच्या या घटनेवरून? नक्कीच सुरुवातीपासून चंद्रकांतदादा पाटील हे मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि सेनेने एकत्र यावं अशा प्रकारचीच भूमिका मांडलेली आहे। याच दृष्टीने त्यांनी आज सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे। काल उद्धव ठाकरे एका लग्नानिमित्त कोल्हापुरात आले होते आणि परत जाण्यासाठी ते बेळगावच्या विमानतळावर गेले होते। त्यावेळेला चंद्रकांतदादा पाटील हे त्यांच्या पूर्वीच दानवेंच्या मुलाचं लग्न करून ते परत बेळगाव एअरपोर्टवर आले होते। त्या दरम्यान दोघांची काही मिनिटांसाठी भेट झाली, पण या भेटाभेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसली तरी एकमेकाची आम्ही विचारपूस केली असं सांगितलं। पण दुसरीकडे त्यांनी मुंबई महानगरपालिकेत एकूण सन्मानाने तोडगा निघेल आणि मुंबई महानगरपालिकेत भाजप सेनेची सत्ता येईल अशा प्रकारचा दावा पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेला आहे। न्यायानं सगळ्या गोष्टी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। अगदी खरं आहे। धन्यवाद प्रताप, ही माहिती दिल्याबद्दल। प्रताप नाईक कोल्हापूरचे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।